इथे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी। महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी खाली पडला, तो वादळामुळे पडला काय होणार, पण निश्चित त्याच्यामध्ये तो पुतळा बसवताना मोठी चूक झालेली आहे हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल। आणि त्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय समिती चौकशीसाठी नेमलेली आहे। या जे दोषी असतील त्यांना शिक्षा निश्चित होणार आहे। पण आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सुद्धा याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, तर माफीच मागितलेली आहे। मला वाटतं यासाठी मोठं मन असावं लागतं। आता पंतप्रधानांनी स्वतः म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं त्यांनी सर्वांनी तर माफी मागितलीच, पण पंतप्रधानांनी सुद्धा या ठिकाणी खेद व्यक्त केला आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। मला वाटतं आता हा विषय तर संपला पाहिजे, पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर राजकारण करायचं असतं, कुठल्याही गोष्टीवर राजकारणच करायचं आहे आणि मग त्यांना आपण काही करू शकत नाही। मला वाटतं यानंतर तरी या ठिकाणी राज्यामधलं सगळं राजकारण थांबेल। अशा प्रकारचं काही लोकांना कुठे राजकीय पोळी शेकून घ्यायची सवय झालेली आहे। मला वाटतं ते थांबलं पाहिजे। झालेली घटना अतिशय अतिशय दुर्दैवी आहे, याबद्दल कोणाच्या मनावर शंका नाही। हे व्हायलाच नको होतं, पण ते कसं झालं काय घडलं याची चौकशी तर होईल आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना निश्चित शिक्षा झालीच पाहिजे, या मताचे आम्ही सगळे आहोत। या घटनेला आपण व्यथित तर झालेलो आहोत। महाराज केवळ आपल्यासाठी छत्रपती नव्हते तर आराध्य दैवत सुद्धा होते। निश्चित मोदीजी म्हणाले की महाराज आपल्यासाठी आपलं प्रेरणास्थान आहे, आपलं आराध्य दैवत आहे, हे सर्वांना मान्यच आहे, हे सर्वश्रुत आहे। जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे आणि पंतप्रधान जे म्हणाले हे अतिशय खरं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या वेदना झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आज सर्वांसमक्ष त्या ठिकाणी माफीच मागितलेली आहे। त्यांनी माफी मागितलेली आहे, पण काही लोकांना मुद्दामून राजकारण करायचं आहे, त्याच्या माफीवर काही लोक टीका टिप्पणी करतायत। मला वाटतं हा विषय आता संपला पाहिजे। जे निश्चित याचे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। शरद पवारांना जी सुरक्षा दिली जाते त्यातल्या अटी शरद पवारांना काही मान्य नाही आहेत, ज्या सुरक्षेच्या अटी शरद पवारांना मान्य नाही आहेत, त्याच्यामुळे ही सुरक्षा जी आहे ती नाकारली जाण्याची शक्यता आहे। आता त्यांचा सुरक्षा काही इंटेलिजन्सकडे काही बातम्या असतील, माहिती असेल म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे। आता त्यांनी घ्यायची का नाही घ्यायची त्याच्या अटी शर्ती, आता अटी शर्ती देऊन तर काही सुरक्षा दिली जात नाही मला वाटतं, पण त्यांना काय याच्यामध्ये चुकीचं वाटतं ते मला माहीत नाही। आता त्यांनी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी लेखी कळवावं शासनाला तसं। नितीन गडकरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात वापस येतात अशी चर्चा आहे। गडकरी साहेब राजकारणामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत। विधानसभेसाठी आता त्यांचे भरीव सहकार्य त्या ठिकाणी जाणार आहे, त्यांची मदत लागणार आहे। गेल्या लोकसभेमध्ये बघितलं असेल तब्येत खराब असताना सुद्धा स्वतः नितीनजींनी किती सभा घेतल्या, किती ठिकाणी ते गेलेत आणि आता सुद्धा विधानसभा समोर आहे। त्यांचं योगदान महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे, त्यांचं कार्य सर्वश्रुत आहे। मला असं वाटतं की त्याची मदत ती निश्चित महाराष्ट्राला होईल। सध्या महायुतीमध्ये जे वादयुद्ध सुरू आहे तिच्यावरून अजित पवार हे महायुतीला नको झालं तर सगळे झालं ना, आपण बोललो सावंत बोलले की मला उलट्या येतात, त्या विषयावर बोललो मी, त्याविषयी बोललो ना परत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।